महायुती सरकारमधील परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा येणं सक्तीचं करण्याचा निर्णय जाहीर केला आहे। राज्यभरात या निर्णयाची येत्या 1 मे पासून कडक अंमलबजावणी करण्याचे आदेशही प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत। या निर्णयाचं तंतोतंत पालन होतंय की नाही किंवा पालन न करणाऱ्या चालकांवर कठोर कारवाई केली जाणार आहे। या निर्णयामुळे राज्याच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात एक मोठं वादळ निर्माण झालंय। या निर्णयाविरोधात चालक संघटना आक्रमक झाल्या आहेत, तर दुसरीकडे सत्ताधारी शिवसेना, शिंदे गट आणि मनसे यांच्यात देखील वाद रंगलाय। चालकांसाठी 1 मे पासून मराठी भाषा ज्ञान अनिवार्य करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयामुळे राजकारण चांगलंच तापलंय। पाहुयात या संदर्भातली सविस्तर माहिती। नमस्कार, मी जान्हवी जाधव आणि आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र। मुंबई महाराष्ट्रात रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी भाषा सक्तीची करण्याचा निर्णय राजकीय मुद्दा बनलाय। यावरून राजकीय वादविवाद सुरू झाले आहेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या विषयात आक्रमक भूमिका घेत इशारा देखील दिलाय। राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी भाषा सक्तीची करण्याचा निर्णय घेतला। येत्या 1 मे पासून या आदेशाची अंमलबजावणी सुरू होणार आहे। रिक्षा आणि टॅक्सी चालकांना ग्राहकांशी मराठी भाषेत बोलावं लागेल। मराठी लिहिता वाचता न येणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांचे परवाने येत्या 1 मे पासून रद्द करण्याचा इशारा मंत्री प्रताप सरनाईकांनी दिलाय। मराठी भाषा सक्तीची करण्याच्या या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात 4 मे पासून 15 लाख रिक्षा चालकांनी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे। या निर्णयामुळे केवळ प्रशासकीय वर्तुळातच नव्हे तर राज्याच्या राजकीय आणि सामाजिक रणांगणातही मोठं वादळ निर्माण झालंय। परवाना रद्द होण्याच्या निर्णयामुळे चालकांनी आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे। सत्ताधारी शिंदे गटातच या मुद्द्यावरून 2 गट पडलेत। ऑटो रिक्षा चालक मालक यांनी या निर्णयाला कडाडून विरोध केलाय। चालकांच्या मते महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक व्यक्ती मराठीच आहे आणि प्रवाशांशी संवाद साधण्यापुरती भाषा चालकांना अवगत असतेच। चालक आधीच पोलीस पडताळणी आणि रहिवासी अटी पूर्ण करतात, मात्र एग्रीगेटर कॅब सेवा आणि बेकायदेशीर ई बाईक टॅक्सी चालकांना देखील असे नियम लागू नाहीत। हा निर्णय केवळ रिक्षा चालकांना त्रास देण्यासाठी आणि खासगी कंपन्यांना फायदा पोहोचवण्यासाठी घेतलाय असा आरोप चालकांनी केलाय। 28 तारखेला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना सामूहिक निवेदन देण्यात येणार आहे। 4 मे पर्यंत निर्णय मागे न घेतल्यास विविध भागात निदर्शनं केले जातील असा इशाराही चालकांनी दिलाय। मात्र परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आपल्या निर्णयावर ठाम असल्याचं इथे पाहायला मिळतंय। महाराष्ट्रात व्यवसाय करायचाय आणि गुणगण मात्र हिंदीचं गायचंय हे खपवून घेतलं जाणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय। मुंबईतील मीरा भाईंदर येथे मराठी न येणाऱ्या चालकांची छाननी सुरू झाली आहे। 30 एप्रिलला आरटीओ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन पुढील कारवाई निश्चित केली जाईल असंही मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलंय। या निर्णयात केवळ मराठी बोलणंच नाही तर मराठी लिहिता वाचता येणं यावर देखील भर देण्यात आलाय। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतलेल्या या निर्णयाला शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांसारख्या प्रमुख विरोधी पक्षांनी जाहीर पाठिंबा दर्शवला असला तरी सत्ताधारी शिवसेना, शिंदे गट या पक्षांतर्गतच मात्र यावरून मोठा कलह निर्माण झाला आहे। शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांनी थेट प्रताप सरनाईक यांना पत्र लिहून या निर्णयाला विरोध दर्शवल्याने सरकारची कोंडी झाली आहे। अंमलबजावणीला केवळ आठवडाभर शिल्लक असताना संजय निरुपम यांनी आपल्याच पक्षाच्या मंत्र्यांना पाठवलेल्या पत्रामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। संजय निरुपम यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की मराठी भाषेचे संवर्धन होणे आवश्यक असले तरी अशा प्रकारची सक्ती करणे व्यावहारिकदृष्ट्या चुकीचं आहे। शिवसेनेचे प्रवक्ते संजय निरुपम यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना लिहिलेल्या पत्रात या निर्णयावर अत्यंत तिखट शब्दात ताशेरे ओढले आहेत। यामुळे सत्ताधारी शिंदे गटातच जुंपली असल्याची चर्चा आता सर्वत्र रंगली आहे। आता मराठी सक्तीच्या घेतलेल्या निर्णयाला विरोध करणाऱ्या संजय निरुपम यांना दहिसरमध्येच रोषाचा सामना करावा लागलाय। संतप्त आंदोलकांनी संजय निरुपम यांच्या गाडीवर जोरदार दगडफेक केली। इतकंच नव्हे तर आंदोलकांनी त्यांच्या गाडीच्या टायरची हवा देखील सोडून दिली। या घटनेमुळे दहिसर परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला होता। या घटनेमुळे महायुतीतील अंतर्गत कलह आता रस्त्यावर आल्याचं पाहायला मिळतंय। एकीकडे मराठी अस्मितेचा मुद्दा आणि दुसरीकडे लाखो कष्टकऱ्यांच्या रोजगाराचा प्रश्न अशा पेचात सरकार अडकलंय। 1 मे पासून हा निर्णय लागू होतो की आंदोलनाच्या दबावाखाली सरकार नमतंय याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलंय। तर तुम्हाला या सगळ्या घटनेबद्दल काय वाटतं? तुमचं मत आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला